प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी पंढरपूर निवासी पायरीचे चिरे होऊन जे राहिले असे संत नामदेव महाराजांचा चार चरणांचा आपल्या सगळ्यांच्या परिचयातला अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. विठ्ठल विठ्ठल देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरणाना सोडी सर्वथाण तुझी पंढरीनाथा. नामदेव महाराज या अभंगातून 3 नियम करताय, कायिक, वाचिक आणि मानसिक. या 3 प्रकारचे नियम भगवंतांना म्हणताय की देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह असला काय किंवा नसला काय, तुझ्या चरणी जो दृढ भाव आहे ना तो ढळता कामा नये, भगवंतांनाच सांगताय. चरणा न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. तुझे चरण मी कधीच सोडणार नाहीये आणि तुझीच शपथ मी आज तुझ्या समोर घेतोय. वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. तुझा अखंड नाम माझ्या मुखामध्ये आणि तुझ्याबद्दलचा जिव्हाळा प्रेम कायम माझ्या मनामध्ये राहणारे. नामा म्हणे केशवराजा केला नियम केला नेम हा चालवे माझा. हा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दरवर्षीप्रमाणे सुरू असणारा, अगदी थाटामाटामध्ये सुरू असणारा पद्मावती मातेचा हा नवरात्र उत्सव आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचं महत्भाग्य आपण सगळ्यांनी माझ्या पदरी आज टाकलेलं आहे. मज पामरा काय हे थोरपण पायीची वाहन पायीच बरी. माझ्यासारख्या पामराला एवढ्या पवित्र नारदांच्या गादीवर उभं राहण्याचा जो आपण सगळ्यांनी मला बहुमान दिलाय त्याबद्दल मी नक्कीच आपली कृतज्ञता भाव व्यक्त करते. आज मला राळेगण सिद्धी इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण की मी पारनेरची, आपण सगळ्यांनी जर पत्रिकेमध्ये वाचलं असेल तर मी पारनेरची आणि राळेगण आणि पारनेर काही जास्त दूर नाही. म्हणजे मला इथे आल्यानंतर माझ्या घरी येऊन माझ्या घरातल्या लोकांसमोर माझ्या परिवारासमोर मी आज उभी की काय असा आल्यापासून मला आभास होतोय आणि नक्कीच माझ्या परिवाराचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथे उभी आहे. जसं एखादं लेकरू सगळ्या जगामध्ये जगत जेता होतं, सगळ्या जगामध्ये जाऊन काहीतरी काम करतं, परंतु घरी आल्यानंतर जी घरच्यांनी टाकलेली मायेची थाप त्याच्या पाठीवर त्याला मिळते आणि ती जशी महत्त्वाची असते ना तशी तुमच्या सगळ्यांकडून आज मायेची थाप घेण्यासाठी मी इथे उभी आहे. माझ्यासमोर आदरणीय पद्मविभूषण पद्मश्री अण्णा हजारे उपस्थित आहेत. मगाशीच अण्णांकडे मी गेले होते. अण्णा म्हणजे संपूर्ण जगाला, संपूर्ण देशाला आपल्या पारनेर तालुक्याची ओळख कुणी करून दिली असेल तर ती आदरणीय अण्णांनी दिली आहे. अण्णांनी काय दिलं देशाला? स्वतः कायदा विषयामध्ये काम करत असल्यामुळे माहितीचा अधिकार लोकपाल आणि लोकायुक्त सारखे अण्णांनी आपल्याला कायदे मिळवून दिलेले आहेत. आणि अगदी जेव्हा आपण बघतो की संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असं हे राळेगण सिद्धी आहे. अण्णा म्हणायचे की इथे 40 दारूचे दुकानं किंवा असायचे, पण आता एकही दारूचं दुकान राळेगणमध्ये दिसणार नाही. एकही मद्यपानाचं किंवा तंबाखू किंवा गुटखा सिगारेट हे काहीच या शहरामध्ये या गावामध्ये विकायला नाहीये. हे कोणामुळे? अण्णांमुळे. हे नुसतं आपणच म्हणत नाही, बाहेरचे लोक येऊन सर्वेक्षण करून गेले. खरंच असं आहे का की उगीच खोटं काही सांगतात, परंतु त्यांना सुद्धा इथे एकही या गोष्टींचा पुरावा आढळला नाही. आणि व्यसनमुक्त गाव आहेच, परंतु वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. ज्ञानोबा म्हणतात की नगरेची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे. आणि हा आदर्श कुठेतरी अण्णांनी डोळ्यासमोर ठेवून तरुण, अगदी म्हणजे तरुण म्हणजे फक्त वयानं तरुण नाही तर अण्णा इतक्या वय असताना सुद्धा ते त्यांच्या कर्तृत्वानं आपल्यामध्ये आज तरुण म्हणून बसलेले आहेत. म्हणून अण्णा आपल्या चरणी मी कृतज्ञता भाव व्यक्त करते, आपल्या चरणी ऋण व्यक्त करते की आपण मला आज इथे कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी दिली. आणि आपण सगळे गावकरी मंडळी आणि पद्मावती नवरात्र उत्सव समिती या सगळ्यांनी मला पाचारण केलं आणि मला इथे उभं राहण्याचा आपण सगळ्यांनी बहुमान दिला. त्यामुळे मी आपले धन्यवाद म्हणणार नाही, कारण धन्यवाद म्हटलं की वाद आला आणि आभार म्हटलं की भार आला. घरच्यांचे काय आभार मानायचे किंवा धन्यवाद द्यायचे? घरच्यांचे कायम आशीर्वाद घ्यायचे आणि घरच्यांचा कायम ऋणात राहायचं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी मी ऋण व्यक्त करते, आपल्या सगळ्यांना इथनच नमस्कार करते. आणि अगदी सुंदर ही साथीला आलेली मंडळी चकलंबाहून आलेली आहे,
आहे. टाळ्या वाजवा एकदा या चिमुरड्यांसाठी. सोनाली दीदी करपे यांच्या संस्थेतली ही सगळी अगदी गुणी आणि तयार मुली आहेत. सगळ्या मुली तयार आहेत आणि गायनसुद्धा इतकं तयारीचं आहे. यांचं भविष्य उज्ज्वल आहे, यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे आपल्यासुद्धा ऋणात राहू इच्छिते. साथीला असणाऱ्या हार्मोनियम वादक आपलेसुद्धा ऋण व्यक्त करते. माझ्या साथीला माझे बंधुतुल्य असणारे कुमारजी भालेकर हे तबल्याच्या साथीला आहेत, त्यांनासुद्धा ऋण व्यक्त करते. पखवाजवर असणाऱ्या ताई त्यांनासुद्धा धन्यवाद देते. विणेकरी ताई त्यांनासुद्धा धन्यवाद देते. माझ्यासोबत SK फोटोग्राफी म्हणून पारनेरमध्ये आहे ते दादा आज फोटोग्राफी करण्यासाठी आले, व्हिडिओ शूट करण्यासाठी आले, त्यांनासुद्धा धन्यवाद देते. आणि उत्तम असणारी अशी साऊंड सिस्टीम उत्तम लागली तर खऱ्या अर्थानं कीर्तन अजून रंगतं बरं का. नाही तर आवाजच नीट पोहोचला नाही तर मग काय उपयोग आहे. आणि हे अगदी गुणी साऊंड सिस्टीम आहे, म्हणजे खूप मोठमोठ्या कीर्तनकारांना आपला साऊंड असतो. त्यामुळे आपलासुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते आणि सगळ्यांना नमस्कार करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. श्रोते हो, आजचा दिवस सुद्धा किती महत्त्वाचा आहे, किती महत्भाग्याचा आहे बघा. नवरात्रीतली आजची ही 5वी माळ आणि आपण उत्सव साजरा करतोय तो द्वितपपूर्ती सोहळा. द्वितप म्हणजे 2 तप, 12 वर्षांचं 1 तप असतं. अशी 2 तप आपण या उत्सवाची पूर्ण केली आहे. म्हणजे आपण तपस्वी आज झालेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की तप केल्यानंतर पद प्राप्त होते आणि ती पद आज आपल्या सगळ्या गावकरी मंडळींना आईच्या कृपेमुळे प्राप्त झाली आहे असं म्हटलं तरी काहीच वावगं ठरणार नाही आहे. आणि अशा द्वितपपूर्ती सोहळ्यामध्ये आज मला सेवा करायला मिळते. आणि आईचं आजचं रूप म्हणजे कोणतं रूप तर स्कंदमातेचं रूप आहे. कार्तिक स्वामींची आई असं या देवीचं आज रूप आहे. आणि इतकं थाटामाटामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय. उत्सव करायला आपण खरं तर भारतीय मंडळी काही मागे पुढे बघत नाही बरं का. म्हणजे उत्सव करायला आपण कायम उत्साह असतो आपल्यामध्ये. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे आणि आपण उत्सव प्रिय आहोत तसा निसर्ग सुद्धा उत्सव प्रिय आहे. दररोज उगवणारा सूर्य हा सृष्टीचा केवढा मोठा उत्सव आहे की नाही. दररोज उगवतो तसा दररोज मावळतो सुद्धा. म्हणजे मावळणं सुद्धा किती सुंदर असावं हे सांगणारा सूर्यास्त सुद्धा सृष्टीचा केवढा मोठा उत्सव आहे. आणि या उत्सवाला प्रत्यक्ष भगवंतांनी आज हजेरी लावली आहे. कारण पाऊस पडून गेलाय. गेले 5 दिवस पाऊस आला नाही नवरात्रात, पण आज 5व्या दिवशी पाऊस आला. आणि पाऊस आला म्हणजे भगवंत प्रत्यक्ष इथे येऊन गेलेत. या उत्सवासाठी आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेत. आणि हाच इथे मी भाव व्यक्त करते. आणि उत्सव म्हटलं की उत्सव या शब्दाचा फोड जर आपण केली तर काय होतं. उत अधिक सव. उत म्हणजे माझ्या माता भगिनी रोज वापरतात. उत म्हणजे उतू जाणे आणि सव म्हणजे आनंद. तर उतू जाणारा आनंद या उत्सवामध्ये आपण अनुभवत आहोत. म्हणजे अनुभूत असणारा आनंद स्वरूपभूत आणण्याच्या स्थितीला आपण उत्सव म्हणतो. आणि या उत्सवाचे आपण खऱ्या अर्थाने साक्षीदार झालेलो आहोत. हे सगळेजण तुम्ही आज इथे जमलेले आहात ना, आपलं मोठं पुण्य आहे म्हणून आपण कीर्तनासारख्या कार्यक्रमाला येऊन बसलो. नवरात्र आपण बघतो सगळ्या ठिकाणी देवी बसली आहे, पण प्रत्येक ठिकाणचा कार्यक्रम हा काहीतरी वेगळा आहे. कीर्तन महोत्सव घ्यावा असं कुणाला वाटलं का. बाहेर आपण मी नाव घेणार नाही पण आपल्याला माहिती आहे कोणत्या प्रकारचे उत्सव चालू आहे. पण आपण कीर्तन महोत्सव साजरा करतोय म्हणजे हे आपल्या दृष्टीने केवढं महत्भाग्य आहे. आणि कीर्तनात येण्याचं भाग्य सगळ्यांना मिळत नाही बरं का श्रोते हो. खरंच कीर्तनात येण्याचं भाग्य सगळ्यांना मिळत नाही. अगदी आसपास इथे बाजूने फिरत असतील लोक पण या सभा मंडपात येऊन बसणार नाही का. त्यांना त्यांचं पाप तिथे अडवून ठेवत असतं. माऊली म्हणते येथे मोक्ष असे आयता श्रवणा माझी. नुसतं कीर्तनाचं श्रवण जरी केलं ना तरी आयता मोक्ष प्राप्त होतो. मग तुम्ही मला म्हणाल की मोक्ष ही गेल्यानंतरची अवस्था. आत्ता कसं सांगताय मोक्ष प्राप्त होतो. गेल्यानंतर मिळते ती गती. चांगलं कर्म असेल तर सद्गती नाहीतर दुर्गती. परंतु मोक्ष ही जिवंतपणे अनुभवण्याची गोष्ट आहे. या 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये सगळ्या जगाला विसरून तदाकार वृत्तीने तुम्ही फक्त नामस्मरणात तल्लीन झाला तर हीच मोक्षाची पहिली अवस्था आहे. विठ्ठल. आणि नवरात्र उत्सव आपण साजरा करत असलो तरी पण विचार केला तर मला खऱ्या अर्थानं इथे दिवाळी साजरी करतोय की काय असा आनंद होतोय. असं का म्हटले मी. पुढच्या महिन्यात येणार ती दिवाळी ही आपल्या सामान्य माणसांची दिवाळी जी आपलं दिवाळं काढून जाते. परंतु संतांनी सांगितलेली दिवाळी आपण इथे साजरी करतोय बरं का श्रोते हो.
संतांनी काय सांगितलंय? सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा जाणीवते प्रकाशाची. लक्षपूर्वक ऐका. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा जाणीवते प्रकाशाची, तैशी श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करी. श्रोत्यांना कोणती दिवाळी करायला सांगितली आहे? ज्ञानाची दिवाळी करायला सांगितली आहे. मग ही दिवाळी आपण या 9 दिवस अनुभवतोय कीर्तन रूपी या ज्ञानातून. आणि तुम्ही सगळे बसलेली मंडळी ही ज्ञानगंगा आहात, अगदी त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. माझ्यासमोर बसलेली सगळी मंडळी वयानं मोठी आहेत, अनुभवानं मोठी आहेत, ज्ञानानं मोठी आहेत, वयानं सुद्धा प्रत्येक गोष्टीने आपण मोठी आहात. त्यामुळे आपण ज्ञानगंगा आहात. आणि जसं गंगेमध्ये आपण उभं राहतो, गंगेतलंच पाणी ओंजळीत घेतो आणि पुन्हा गंगेतच अर्पण करतो, तसा भाव मला इथे वाटतोय. म्हणून तुम्ही सगळे ज्ञानगंगा आहात आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मला आज इथे सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त झालंय. माझे सद्गुरू आहेत परमपूजनीय पारनेरकर महाराज, त्यांना वंदन करते. माझी कुलस्वामिनी योगेश्वरी माता, तिला वंदन करते. आई पद्मावतीला वंदन करते. माझ्या आई वडिलांच्या चरणाविंदांवर साष्टांग प्रणिपात करते. आणि आपण आता अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करूया. विठ्ठल देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता तुम्ही मला प्रश्न कराल की पांडुरंगीच दृढ भाव का? फक्त पांडुरंगीच दृढ भाव ठेवायचा का? तर नाही. आपण महाराजांनी शब्द इथे पांडुरंग जरी ठेवला असेल तरी आपला भाव हा प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. भगवंतांची अनेक रूपं आहेत, परंतु ती रूपं जरी अनेक असली तरी तत्व मात्र एकच आहे की नाही? एकच तत्व आहे. अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, एकच रूप आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण हा भेद आपण केलाय. हे द्वैत आणि अद्वैताचा द्वंद्व आपण खेळतो. भगवंताकडे हा द्वैत आणि अद्वैत हा भेदभाव नाहीच आहे. भगवंत हा एकच आहे सगळ्यांसाठी. म्हणजे जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा श्रीरामांचा अवतार झाला, त्यावेळेला सगळी वानरसेना म्हणून आपण कदाचित भगवंतासमोर असू. जेव्हा द्वापार युग आलं तेव्हा कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळेला सगळे त्याचे सवंगडी गोप गोपिका म्हणून आपण असू. आता कलियुगामध्ये पांडुरंग आहेत विटेवरी, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. आपण आरतीमध्ये म्हणतो. म्हणजे कलियुगात पांडुरंगाचे आपण भक्त म्हणून, वारकरी म्हणून आपण त्याच्या समोर आहोत. म्हणजे प्रत्येक युगामध्ये आपण त्याची कुठल्या ना कुठल्या रूपाने सेवा करतोय. म्हणजे ही रूपे जरी अनेक असली तरी तत्व मात्र एक आहे. आणि अशा तत्वाला आज प्रणाम आहे. आणि आज 5वी माळ. 5वी माळ म्हणजे कोणती माळ आहे? स्कंदमाता. आज देवीचं रूप कोणतं आहे? स्कंदमाता आहे. तारकासूर जेव्हा खूप त्याने आक्रंदन माजवलं, भगवंतांकडून त्याने वर मागून घेतला की भगवंता सगळ्यात त्रैलोक्यात असं मला स्थान दे की अढळ स्थान दे की मला कुणीच हरवू शकणार नाही. आणि दुसरा एक वर मागितला की भगवान शिवाच्या शुक्राणूमधून जो जीव उत्पन्न होईल त्याच्याकडूनच मला मरण दे. तारकासुराने डोकं लावलं की भगवंत हे त्यांच्या अंगामध्ये साप आहे, नरमुंडांच्या माला आहेत, सगळ्या स्मशानामध्ये राहतात, ह्यांच्याशी कोण लग्न करणार आहे आणि मग कधी पुत्रप्राप्ती होणार आहे? परंतु भगवंत सुद्धा हुशार असतात. तारकासुरानं सगळं त्राहीमाम सगळीकडे करून टाकलं आणि मग शिव आणि शक्तीचा संयोग झाला आणि त्याच्यातून कार्तिकेय म्हणजे स्कंद या देवतेची उत्पत्ती झाली. आणि कार्तिक स्वामी भगवान कार्तिकेयांनी त्या तारकासुराचा वध केला. आणि म्हणून त्या मातेला स्कंद माता म्हटलं जातं. ती सिंहावर आरूढ आहे आणि कार्तिक स्वामी त्यांच्या अंगावर आहे. आणि जे सगळं सूर्यमंडल आहे ना, त्या सूर्यमंडळाची अधिष्ठात्री ही स्कंद माता आहे. म्हणजे सूर्य म्हणजे काय? तेज. तर त्या भगवतीकडे जर आपण तेजाची, बलाची आणि विद्येची मागणी केली तर ती आज आपल्याला प्राप्त होणार आहे. ऐगिनी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपदिनी शैलसुदे रम्यकपदिनी शैलसुदे हा रम्यकपदिनी शैलसुदे. भगवंतासमोर आपल्याला दृढ भाव ठेवायचा आहे. आणि तो कसा ठेवायचा आहे? तर शुद्ध दृढ भाव ठेवायचा आहे. निराकार, अगदी असा निरागस दृढ भाव ठेवायचा आहे.
आपल्याला कल्याण स्वामी सगळ्यांना माहिती असतील, समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. कल्याण स्वामी, रामदास स्वामी हे सगळे सज्जनगडावर राहायला होते. रामदास स्वामींना काशी यात्रेला निघायचं होतं. कल्याणाला त्यांनी सांगितलं की कल्याणा, आम्ही काशी यात्रेला चाललेलो आहोत, दररोज तुला श्रीरामांची सेवा करायची आहे, त्यामुळे तू इथे रोज भगवंताची शेजारती करायची, काकड आरती करायची, भगवंतांना नैवेद्य दाखवायचा, देव जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. आणि अशा सूचना देऊन रामदास स्वामी काशी यात्रेला निघून गेले. काशी यात्रेला रामदास स्वामी निघून गेले. कल्याण सकाळी उठला, काकड आरती केली, स्नान संध्या सगळं झालं, स्वयंपाक केला आणि भगवंतांना नैवेद्य दाखवला. भगवंत जेवायला येतात का भगवंत असे जेवायला आपण नैवेद्य दाखवल्यावर? नाही, भगवंत जेवायला आले नाही. दुसरा दिवस उजाडला तरीही भगवंत जेवायला आले नाही. तिसरा दिवस उजाडला तरीही आले नाही. 7 दिवस असंच चालत राहिलं. रोज स्वयंपाक करायचा, नैवेद्य दाखवायचा, पण भगवंत काही येत नव्हते. आता मात्र कल्याणाला भूक लागली होती, पण गुरूंचा शब्द, गुरूंचा आदेश मोडता येणार नव्हता. आणि भगवंतांना तो प्रार्थना करतोय, आता मी इतका भुकेने व्याकुळ झालोय की भुकेने झाला व्याकुळ, रामदर्शनी तळमळ, मनी धरी भाव निश्चळ, राम माझा भेटेल. प्रभू श्री रामचंद्र की जय. भगवंत प्रकट झालेच नाही. शेवटी कल्याण म्हणाला की तू आता प्रकट झाला नाहीस, तू जर जेवला नाही तर मी इथेच तुझ्या पायावर माझं मस्तक आदळणार आणि इथेच माझा देहत्याग करणार. आणि खरंच कल्याण मस्तक आदळायला लागला आणि तेवढ्यात प्रभू श्रीराम तिथे आले, त्याला धरलं आणि म्हणाले, बाळा हे काय करतोयस, उठ, तुझा मनातला भाव मी ओळखला, आज मी तुझ्याकडे जेवतोय. एक घास देवाने कल्याणाला भरवावा आणि एक घास कल्याणानं देवाला भरवावा, असं त्यांचं रोज चालू झालं. भगवंता आता तुम्ही इथेच राहा. आणि श्रीरामचंद्र सुद्धा तिथेच राहू लागले. रोज त्यांचं एक हेच नित्यनियम चालू झाला. सीतामय्यांना प्रश्न पडला की आता श्रीरामचंद्र कुठे आहेत, म्हणून सीतामय्याही सज्जनगडावर आल्या, पाठोपाठ लक्ष्मणही आले, त्यामागे हनुमंतराय सुद्धा आले. आणि हे सगळे आता मस्त सज्जनगडावर राहू लागले. सीतामय्या रोज स्वयंपाक करायची, लक्ष्मण रोज त्यांना लाकडं पाणी आणून द्यायचा, आणि हनुमंतरायांच्या अंगात ताकद म्हणून ते मोठमोठी अशी बलदंड काम करायचे, आणि श्रीरामचंद्र फक्त रोज जेवायचे. असं रोज नियम चालू होता. एक दिवस सीतामय्यांनी काला बनवला आणि तो कल्याणाला खायला दिला. कल्याण तो काला खाणार तेवढं त्याला रडू आलं. माता सीता म्हणते की काय झालं कल्याणा, तू रडतोयस का बरं? कल्याण स्वामी म्हणतात की माझ्या सद्गुरूंना हा काला खूप आवडतो, त्यांना जर हा काला मिळाला तर. श्रीरामचंद्र म्हणाले ते कसं शक्य आहे, सज्जनगड ते काशी अंतर किती लांब आहे, ते शक्य नाही, तू खा, तुझे गुरु आल्यावर आपण त्यांच्यासाठी परत करू. ते काही नाही, मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. तुमच्याकडे आहे ना हे एवढं मोठं विमान, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हे मनोवेगासारखं मनाच्याही पेक्षा जास्त वेगानं धावणारं विमान हनुमंतराय तुमच्याकडे आहेत ना, त्यांना मी सोबत घेऊन जाईल, ते मला पटकन काशीला पोहोचवतील. आणि खरंच बालहट्ट होता, त्याचा हट्ट मान्य केला प्रभूंनी. आणि हनुमंतरायांच्या खांद्यावर कल्याण स्वामी बसले आणि काशीला निघून गेले. काशीला गेले. समर्थ रामदास स्वामी तिथे उभे होते. रामदासांना त्यांनी नमस्कार केला, काला खायला दिला. आता रामदास स्वामींना प्रश्न पडला की हा मी तर आत्ता पोहोचलो काशीला, हा इतक्या पटकन कसा आला? कल्याणा खरं सांग, तू कसं काय इथे आला? तुला मी रामाची सेवा करायला सज्जनगडावर ठेवलं होतं ना, तू इथे कसा आला? पाठीमागून आला ना, तू खोटं बोलून आला ना? नाही ओ गुरुवर्य, मला हनुमंतराय घेऊन आले. हनुमंतराय घेऊन आले? कसं शक्य आहे? खरंच मी तुम्हाला दाखवतो. आणि खरंच श्री हनुमंतरायांचं दर्शन रामदास स्वामींना झालं. आणि रामदास स्वामी म्हणाले की आता मला माझ्या प्रभूचं दर्शन करून द्या. त्यांना विनंती केली आणि एका खांद्यावर कल्याण स्वामी, एका खांद्यावर रामदास स्वामी सज्जनगडावर गेले आणि स्वतः प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन कल्याण स्वामी आणि रामदास स्वामींना झालं. म्हणजे बघा, पांडुरंगी दृढभाव, म्हणजे दृढभाव कल्याणाने कुणापाशी ठेवला? दृढभाव ठेवला की भगवंत जेवायला येणार. म्हणून शिष्याच्या दृढभावामुळे प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन गुरूंना झालं. म्हणजे शिष्यामुळे गुरूंना भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे हा केवढा मोठा दृढभाव आहे. आणि हेच नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये